मित्रांनो, PM किसान योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांना जवळपास 6,000 रुपये 3 टप्प्यामध्ये वितरित केले जातात. 2-2 हजार रुपयाचा एक टप्पा असतो. आता मागचा 18वा हप्ता हा जवळपास 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे, ती म्हणजे 19व्या हप्त्याची. त्यातच मित्रांनो आता काय झालं, 19व्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे. तर 19व्या हप्त्याची तारीख किती आहे ते आपण व्हिडिओमध्ये समोर बघणार आहोत. मित्रांनो, आता PM किसान योजनेअंतर्गत जे वर्षाला 6,000 रुपये दिले जातात, ते खरंच शेतकऱ्यांना पुरेपूर खर्च वगैरे भागतो का? तर त्याविषयीची सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, वर्षाला PM किसान योजनेअंतर्गत 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केले जातात. आता कुटुंबातील फक्त आता सध्या तरी आजपर्यंत एखाद्या कुटुंबाने कदाचित नवरा बायकोने याचा लाभ घेतलेला असू शकतो. तर आता यापुढे काय होणार आहे, यापुढे कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि कसं झालं मित्रांनो, आता ज्या काही जणांनी म्हणजे रजिस्ट्रेशन वगैरे नवरा बायकोने केलं होतं, तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना काय झालं होतं, बायकोचे पैसे पडले नव्हते आजपर्यंत. पण एखाद्या वेळेस काय झालं, काही काही जणांचं एकदाच जवळपास 25,000 30,000 असे त्यांच्या अकाउंटला एकदाच पडून म्हणजे जवळपास एकदाच आकडा त्यांना दिसून गेला. PM किसान स्टेटमेंट काढलं तर PM किसान योजनेचं ते स्टेटमेंट निघालेलं आहे. तर अशात मित्रांनो, आता यापुढे PM किसान योजनेअंतर्गत फक्त एकच कुटुंबातील एकच सदस्य याचा लाभ घेऊ शकतो. आता बघायचं झालं तर 2,000 रुपये शेतकऱ्यांना जे वितरित होतात ते पुरेपूर असतात का? तर नाही मित्रांनो. सध्याची जी महागाई लक्षात घेता तेलाचे भाव वाढलेले आहेत, गोड तेलाचे भाव वाढलेले आहेत. जवळपास इतर काही जे दैनंदिन जीवनात जे गोष्टी लागतात त्याच्यावर GST वगैरे लावून त्या गोष्टींसुद्धा वाढलेल्या आहेत. त्यानंतर पेट्रोल वगैरे शेतकऱ्यांना लागतच असतं. काही शेतकरी काय कुठं बाहेर जात नसतो असं थोडी नाही. तर अशात मित्रांनो 2,000 रुपयात 2,000 रुपये म्हणजे एका दिवसाचा खर्चच झाल्यासारखं झालं आहे. आता बाजाराला गेलं तर मित्रांनो जवळपास 1,000 रुपये भाजीपाला आणि भाजीपाला जे तेवढं तर लागत नाही शेतकऱ्यांना, कारण की शेतामध्ये सर्व असते. भाजीपाला वगैरे कन्सिडर केलं तर शेतकऱ्याला 1,000 रुपयाचा तर एका टायमाला बाजारच लागत आहे. मग 2,000 रुपयात होतं काय? गरजा भागतात का? तर नाही मित्रांनो. त्यातच मित्रांनो आता यावर्षी जे अर्थसंकल्प जे सादर होणार आहे त्या अंतर्गत PM किसान योजनेचा हप्ता हा 10,000 रुपयावर नेण्याचे विचार चालू आहे सरकारचा. म्हणजे जवळपास 6,000 रुपयावरून 10,000 रुपये हा हप्ता होण्याची शक्यता दिसून येत आहे. अशात मित्रांनो PM किसान योजनेचा जे 19वा हप्ता आहे त्याची डेट काय असणार आहे? तर बघायचं झालं तर नॉर्मली बघायचं झालं तर फेब्रुवारीमध्ये हा हप्ता वितरित होऊ शकतो. कारण की दर 4 महिन्याला हा हप्ता वितरित होत असतो. ऑक्टोबर महिन्याचे बघायचं झालं तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. फेब्रुवारीमध्ये 4 महिने होऊन जातात. तर 4 महिने फेब्रुवारीमध्ये होत असले तरी हा हप्ता जवळपास 26 जानेवारीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याचे चान्सेस दिसत आहेत. कारण की PM किसान योजनेअंतर्गत पंतप्रधान मोदींनी एका जे सभा म्हणतात किंवा इंटरव्ह्यू म्हणा, त्याच्यामध्ये असं सांगितलं की 26 जानेवारीला या 19व्या हप्त्याचे जे 2,000 रुपये आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याचे चान्सेस आहेत. अशात मित्रांनो जर 26 जानेवारीला हा हप्ता वितरित झाला नाही तर जवळपास जानेवारीमध्येच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर जवळपास फेब्रुवारी महिन्याची वाट न बघता जानेवारीच्या एंडिंगपर्यंत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा, शेअर करा आणि परत एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.